MNTच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रहो, आज रविवार 14 फेब्रुवारी, उद्या 15 फेब्रुवारी म्हणजेच संत सेवालालजी महाराज यांची जयंती. प्रथमतः त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. आज आपण ही चर्चाच संत सेवालालजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचारावर ठेवलेली आहे. आपण बघतो की संपूर्ण देशामध्ये जी आंदोलनं झालेली आहेत त्या आंदोलनामध्ये संतांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतोय. त्या संतांनी तात्कालीन परिस्थितीची भाषा, त्याचं अवलोकन, त्याचं विश्लेषण, समाजव्यवस्थेचं त्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या भाषेद्वारे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. संत कबीर यांनी त्या ठिकाणची भाषेचा वापर केलेला आहे आणि दोह्याच्या माध्यमातून लोकांमध्ये विचाराचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आपणा सर्वांना हे माहीत आहे की संत कबीर यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव होता. तसंच रविदासजी महाराज, संत रविदासजी उत्तर भारतामध्ये, या दोघांनी ते समकालीन होते. काही वर्षाचं अंतर असेल, परंतु त्या समकालीन परिस्थितीमध्ये दोघांनीही क्रांतिकारी विचार लोकांमध्ये पोहोचवले आणि त्यांच्या त्या विचारावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांनी व्यवस्थेला प्रश्न केलाय की तुम्ही चामड्याचे, म्हणजे तुम्हीही चामड्याचे आम्ही चामड्याचे असू तर मग भेद का? माणसात भेद करणारी व्यवस्था त्यांनी नाकारली आणि ती व्यवस्था निर्माण करणारे इथले विदेशी आर्य ब्राह्मण यांनी ती स्थापित केली आणि खुला विद्रोह, जाहीर संघर्ष, खुली चेतावणी आमच्या महापुरुषांनी दिलेली आहे. जेव्हा आम्ही मध्ययुगीन भारतामध्ये येतोय तेव्हा महाराष्ट्राचा विचार जेव्हा करतोय तेव्हा आपल्या लक्षात असं येईल की महाराष्ट्रामध्येही संत परंपरा आणि त्यातही क्रांतिकारी परंपरा आपल्याला बघायला मिळते. बाबासाहेबांनी हे मान्य केलंय की महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने जो काही चळवळ चालवली, जे काही आंदोलन चालवलं, त्या आंदोलनाच्या बळावरच शिवाजी महाराजांना आपली व्यवस्था स्थापित करावी, म्हणजे करणं शक्य झालंय. कारण त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने काम केलंय आणि मावळ्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली. आपल्याला माहित आहे की ते 18 पगड जातीचे मावळे होते. म्हणजे सामाजिक ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये थोडक्यात संतांचा मोठा वाटा आणि आंदोलन प्रभावी आपल्याला जाणवतं. जेव्हा आम्ही आणखी पुढे सरकतोय आपल्या असं लक्षात येईल की 1739 ला संत सेवालालजी महाराजांचा जन्म झालाय. अर्थात तो काळ सुद्धा पेशवेकालीन काळ होता आणि त्या काळामध्ये संत सेवालाल महाराजांनी या देशामध्ये या समाज व्यवस्थेचे विश्लेषण करून त्यांना आपल्या शत्रुमित्राच्या ओळखेबरोबरच मानवी मूल्य स्थापित करण्याची शिकवण दिली आणि त्यातून एक समाज निर्माण झाला. कुठलाही संत एका जातीपुरता मर्यादित करणे हे ब्राह्मणी कटप आपल्याला माहित आहे, परंतु त्यांच्या या कपटातून आपल्याला आपले महापुरुष काढायचे आहेत. कुठल्याही संताला त्याच्या जातीच्या नावाने न ओळखता त्यांच्या विचाराने ओळखावं आणि तो विचार समस्त जातीने स्वीकारावा आणि त्यातून एक समाज निर्माण व्हावा, ही MNTची भूमिका आहे. मित्र हो, ही चर्चा सुद्धा आपण संत सेवालालजी महाराज यांना समर्पित करत आहोत. त्यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचा, त्यांच्या क्रांतिकारी विचाराचा या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. त्यांच्याही विचारावर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय. तो कसा आणि कितपत लोकांनीही तो स्वीकारला हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या विषयाचे किंवा संत साहित्याच्या अभ्यासाबरोबरच संत सेवालालजी महाराजांच्या विचाराचे अभ्यासक आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. औरंगाबादवरून आपल्यासोबत आहेत जी एच राठोड सर. जी.एच. राठोड सर हे मागील 18 वर्षापासून सेवानिवृत्त आहेत. मित्र हो, आजपर्यंत त्यांनी 30 पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे आणि ते लेखन जे आहे ते समाजाच्या भल्यासाठी, समाजाने या लिखाणातून धडा घ्यावा
आणि आंदोलित व्हावं ही त्यांची तळमळ आपल्याला त्यांच्या लिखाणामधून बघायला मिळते. त्यांचं एक अत्यंत गाजलेलं पुस्तक म्हणजे बुद्ध, सेवालाल आणि आंबेडकर या तिघांची सांगड घालत असताना सरांनी मोठ्या एक हिमतीने म्हणूया किंवा एक विश्लेषक म्हणून एक चिंतनात्मक त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे की हे तिघ एकमेकाला कसे पूरक आहेत, यांचे तिघांचे विचार समाजाला कसे पूरक आहेत, ही मांडणी सरांनी केलेली आहे. आणि आज विशेषतः संत सेवालालजी महाराज यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा कसा प्रभाव आहे हे सरांकडून आपण जाणून घेऊया. प्रथमतः मी या ठिकाणी सरांचं आभार व्यक्त करतोय की राठोड सरांनी आम्हाला त्यांचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे. सर, तुमचे MLTच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतोय. मित्र हो, मुंबईवरून आपल्यासोबत आहेत बळीरामजी राठोड सर. बळीरामजी राठोड सर हे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, त्याचबरोबर कवी गायक सुद्धा आहेत. त्यांचाही या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. मी प्रथमतः GH राठोड सरांकडे जातोय. राठोड सर, ही चर्चा आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी संत सेवालालजी महाराज यांचे विचार आम्हाला ऐकवण्यापूर्वी तात्कालीन परिस्थिती म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यावेळेला समाज व्यवस्थेचं काय चित्र होतं, समाज व्यवस्थेचं त्यावेळेला समाज व्यवस्था कशी होती, त्याचं कसं विश्लेषण करा. GH राठोड सर. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा आणि संयोजकाचा आभार मानतो. संत सेवालाल महाराजाविषयी आज आपण जो विषय ठेवलेला आहे याबद्दलही मी आपले आभार मानतो. खरं म्हणजे सेवालाल महाराजचं जे तत्वज्ञान आहे किंवा जी विचारधारा आहे ती दोन विभागामध्ये विभागून मी आपल्यासमोर त्याची मांडणी करणार आहे. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचाही मी थोडासा आढावा घेतो. वस्तुतः बंजारा समाज हा असं इतिहासकाराचं म्हणणं आहे की हा सिंधू संस्कृतीचा निर्माता आहे आणि सिंधू संस्कृतीमध्ये जे गट किंवा समूह होते, जनसमूह होते, त्यामध्ये पणी नावाचा एक जनसमूह होता आणि हा पणी जनसमूह जो आहे तोच आजचा बंजारा समाज, लमाना समाज, बंजारा समाज किंवा सार्थवाही वैद्य ही असे आहे असं इतिहासकाराचं म्हणणं आहे. या बाबतीत वाटेल तेवढे म्हणजे संदर्भ ग्रंथ मी आपणास उपलब्ध करून देऊ शकतो. खरं म्हणजे पणी समूह जो होता सिंधू संस्कृतीचा त्याच्याही पूर्वी तो मेहरगडला होता. पाकिस्तानमध्ये जो बलुचिस्तान आहे त्या बलुचिस्तानमध्ये मेहरगड नावाचं किंवा काची नावाचं एक मैदान आहे. तिथे हे लोक 2500 वर्ष होते. तिथून 200 किलोमीटर असलेला हे पंजाब किंवा सप्तसिंधूचा क्षेत्र जो आहे हे 200 किलोमीटर तिथून आहे. तिथं ते 2500 वर्षानंतर तिथं आलेले होते आणि तिथं आल्यानंतर याने त्या सिंधू संस्कृती जी आहे नागरी संस्कृती म्हणजे शहराची संस्कृती एक आदर्श संस्कृती निर्माण केली होती असं अनेक इतिहासकाराचा म्हणणं आहे. त्याच्यामध्ये पुश्री सदार, परा देशमुख आणि इतर अनेक असे आहेत, त्यांचे नाव आता माझ्या लक्षात नाही. तर अशा अनेक इतिहासकारांनी सांगितलेलं आहे की सिंधू संस्कृतीचा निर्माता म्हणजे हा मूळ निवासी. त्याच्यामध्ये फक्त पणी नव्हे तर आज जे आपण आहोत SC ST OBC भटके विमुक्त आदिवासी हा संपूर्ण समूह होता आणि त्या काळामध्ये जात धर्म आणि काय म्हणता येईल त्याचा कर्मकांड वगैरे मूर्तीपूजा वगैरे काही नव्हते, ते निसर्ग पूजा होती. आणि अशा प्रकारची ही जी संस्कृती होती ही संस्कृती नंतर आलेले जे आर्य आपण म्हणतो, हे आर्याचं मी त्या दिवशी तुम्हाला उल्लेख केलेला आहे की आपण आर्य आहोत आणि आपल्याला अनार्य म्हणतात. आपण अनार्य नाही, खरे अनार्य जे आर्य म्हणून घेतात ते आहेत.
हा, तर हे आल्यानंतर त्यांची संस्कृती आणि आपल्या संस्कृतीमध्ये 36चा आकडा होता. म्हणजे आपण देव धर्म जाती वगैरे काही मानत नव्हतो, कोणत्याही कर्मकांड करीत नव्हतो. त्याच्यामुळे त्यातून आपल्यामध्ये एक सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला. तसे तर ते काय म्हणता येईल त्याला, असभ्य लोक होते, असंस्कृत लोक होते, स्वैराचारी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना हेही माहित नव्हतं की ते अन्न वगैरे खावं म्हणून. तिकडे ते याच्यामध्ये युरोपमध्ये ते 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस होत होता. अशा ठिकाणी ते 21 देशामध्ये राहत होते. त्या 21 देशामध्ये ज्यावेळेस थंडी पडायला लागली आणि तिथं अन्नही म्हणजे त्या ते मांसाहार आणि कंदमूळ फळे खाऊन जीवन जगत होते. पण कडक थंडी पडल्यामुळे ते आपल्या देशामध्ये हळूहळू आले. आणि इथं आल्यानंतर मग त्यांनी इथली संस्कृती पाहिली, तर हे लोक तर खूपच सुखी आहेत. यांच्या घरी म्हणजे पशु आहे, वाटेल तेवढे पशु आहे, शेती आहे, अन्नधान्य आहे, सगळं सगळं काही सुखी लोक आहेत. हे पाहून ते बिलकुल चक्रावले. आणि चक्रावल्यानंतर ते तो असंस्कृत आणि भुकेले होते. त्यांना अन्नाची चव माहीतच नव्हती. इथं आल्यानंतर अन्नाची चव माहीत झाली, मग ते लुटायला सुरुवात केली त्यांनी. आपल्या इकडले जे शेतकरी होते, या शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केली. अन्नधान्य लुटायचे, शेती लुटायची, जाळायचे, घर जाळायचे, पशु उचलून न्यायचे. जी आपले जी जे गुरंढोरं होते तेही मांसाहारासाठी. एवढेच नव्हे तर ते सुरुवातीला कुटुंबासहित आलेले नव्हते, एकटे म्हणजे म्हणजे पुरुष वर्ग जी झालेला होता, तर इथल्या महिला सुद्धा उचलून न्यायला लागले. अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षामध्ये म्हणजे 2000 हे हा 2000 इसवी सन पूर्वी 2000च्या जवळपास हा संघर्ष सुरू झाला असावा. काही इतिहासकार म्हणतात की ते आर्य लोक 3200 म्हणजे 3250च्या जवळपास आलेले आहेत. तर काही जी म्हणतात जी की 2700 जवळपास आलेले आहेत. पण आपण 2700 जरी धरलं तर शीतयुद्ध चालत राहिला. आणि इसवी सन 2000 पासून तो इसवी सन 1700 पर्यंत खूप संघर्ष झाला त्याच्यामध्ये. आणि जी शेवटी जी 1700च्या आगे माग पुढं केव्हा तरी आपल्या सिंधू संस्कृतीच्या लोकांचा प्रभाव झाला. जी आणि सर. तेव्हापासून हा, जी 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 बोला. थोडक्यात असं की आर्य हे आक्रमणकारी होते आणि ते विदेशातून आलेले आहेत. हेच हो. आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. समाज व्यवस्था नंतर त्यांनी वर्ण व्यवस्था बदलली, निर्माण केली, जाती व्यवस्था निर्माण केली. मी जातोय आपल्यासोबत बळीराम राठोड सर आहेत मुंबईवरून. राठोड सर, MNTच्या वतीने आपलं स्वागत. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, सरांनी ही समाज व्यवस्था कशी निर्माण झाली, विदेशी आर्य ब्राह्मण या देशात आल्यानंतर एकूण बंजारा जातीचं जे काही अस्तित्व, वेगवेगळी नावं त्याला दिल्या गेलेली आहेत, लभाना वगैरे वगैरे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपण संत सेवालालजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चर्चा करत आहोत. त्यांच्या क्रांतिकारी विचारावर आपण या ठिकाणी थोडक्यात भाष्य करणार आहोत. लोकांना हे कळू दे की आपण जे काही करतो आहोत हे एका कुठल्या जातीसाठी नाही आहे किंवा एका कुठल्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात नाही आहे. मात्र विदेशी आर्य ब्राह्मणांनी या ठिकाणी येऊन आक्रमण केलंय आणि आमची समाज व्यवस्था जी होती, जी गौरवशाली होती, ती नष्ट केलेली आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की संत सेवालाल महाराजांच्या जन्माच्या काळातली परिस्थिती आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, थोडक्यात त्यांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण किंवा त्यावेळेला शिक्षण नसेलही, परंतु त्यांचं जे काही सुरुवात होती ती कशी झाली, थोडक्यात बालपणापासून तर तारुण्यपणापर्यंत त्यांचा जीवन प्रवास आपण सांगावा. ओके, धन्यवाद सर. जय भीम, जय मूलनिवासी. सर्वप्रथम मी MNT चॅनल आणि संयोजक यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. माझ्यासारख्या सामान्य माणसाला MNT चॅनलने विचार मांडण्याची संधी दिली. खरोखरच गावंडे सर. हा जो उपक्रम आहे आपला बहुजन समाजासाठी किंवा समाज घटकासाठी व काही समाजवादी कार्यकर्त्यांसाठी खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे बहुजनांचे जे महापुरुष आहेत त्यांची विचारधारा निश्चितच आपण आपल्या जनमानसांपर्यंत पोहोचू अशी मला आशा आहे.
प्रथम आपले महापुरुषांना मानवंदना करून मी छत्रपती आपले जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतो. आणि आता संत सेवालाल महाराज एक क्रांतिकारक यांचा जन्म कुठे, कसा आणि केव्हा झाला याची माहिती देतोय. तर संत सेवालाल महाराज यांचा जन्म जसं की उद्या 15 फेब्रुवारी आहे, उद्या त्यांची जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे सर्वांना संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. तर त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार धोडी तांडा तालुका गुंती जिल्हा अनंतपूर आंध्र प्रदेशात आहे सर हे, येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमानायक रामजी राठोड, रामावत या कुळातील होते ते. त्यांच्या आईचे नाव होते धरमणी याडी. त्यांना 4 भाऊ होते, हप्पा, भदू, पुरा आणि उमला. असं बघितले तर पूर्वीपासून बंजारा समाज हा बनज म्हणजे व्यापार करायचा, असं इतिहासात काही ठिकाणी आपल्याला त्याचे उदाहरणे मिळतात. या समाजाचा व्यापार भारत व भारताबाहेर चालत असायचा असं आपल्याला आताच राठोड सरांनी सांगितलं. त्यामुळे हा समाज पहिले भटकंती करत असे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही माल घेऊन जायचं, म्हणजे व्यापार करताना काही वस्तू या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, ह्या गोष्टी करत होता. त्यामुळे हा समाज जो आहे त्यावेळेस शिक्षणापासून खूप दूर होता, म्हणजे शिक्षण करत नव्हते. लहानपणापासून संत सेवालाल महाराज यांच्यावर आपल्या पूर्वजांकडून, म्हणजे त्यांचे जे वंश परंपराचे जे होते, आई वडील आजोबा यांच्याकडून त्यांना काही संस्कार आणि काही विचार मिळाले. त्यावेळी त्यांचे वडील हे जवळपास 52 तांड्याचे नायकडा होते. नायक एका तांड्याचा असायचा आणि 52 तांड्याचा नायकडा. तर असे त्यांचे वडील भीमा नायक हे 52 तांड्याचे प्रमुख असल्यामुळे तांड्याची व्यवस्था कशी असायची, सर्व तांड्यांना कसं सामाजिक आर्थिक ह्या विचारांनी त्यांनी एकत्र कसं गुंपून ठेवलं होतं, ह्या बाबी त्याच्यात सांगतात. तर सांगतात की संत सेवालाल महाराज यांच्यावर तथागत गौतम बुद्ध यांचे विचाराचा खूप मोठा पगडा होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे समता, बंधुता, न्याय, ह्या गोष्टींना संत सेवालाल महाराजांनी त्या काळात न्याय दिला असं सांगतात. संत सेवालाल महाराज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असून त्यांचे विचार हे समता, बंधुता, वास्तववादी, विज्ञानवादी होते, हे आपल्याला आता असे सांगता येईल. जी 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 हो. ओके सर, मी परत येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत जी.एच. राठोड सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांचीच पुस्तकं आपण सगळे रेफर करतोय. 30 पुस्तकांचा संग्रह हे मित्र हो साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप चिंतन, मनन आणि समाजाचं विश्लेषण करण्यासाठी ती जिद्द पण पाहिजे आहे. आणि जी.एच. राठोड सरांचा 30 पुस्तकांचा संग्रह हे त्याचं फलित आहे. मी जातोय परत राठोड सरांकडे, जी.एच. राठोड सरांकडे. राठोड सर, या ठिकाणी आपण आता थोडक्यातच आपण माहिती घेतलेली आहे की त्यांचा जन्म कुठे झालाय, त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सुद्धा. मात्र त्यांची जडणघडण कशी झालेली आहे आणि त्यांच्यावर जो प्रभाव होता तो विशेषतः बुद्धाचा प्रभाव आहे, हे तर आपण पुस्तकातून सिद्ध केलेलेच आहे. परंतु त्यांचं जे काही तारुण्यपणापर्यंतचा जो प्रवास होता तो कसा राहिलेला आहे, नंतर समाजासाठी समर्पित त्यांचं जीवन ते कसं, आणि त्याचा पुढे कशा पद्धतीने त्यांनी तो प्रवास केलेला आहे, राठोड सर? थोडस मागे जाऊन मी अजून बोलेल तुम्हाला जी. की ज्या वेळेस सिंधू घाटी नष्ट झाली, सिंधू घाटी नष्ट झाल्यानंतर किंवा सिंधू घाटीचा विध्वंस झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी, आपल्या संततीच्या आणि लेखीबाळाच्या संरक्षणासाठी हा समाज
सिंधू घाटी सोडून देशाच्या चारही कोपऱ्यामध्ये चारही दिशेला पांगला गेलेला होता. आणि नंतर आपण पाहतो की जो हा समाज जो होता सिंधू घाटीमध्ये, खरं म्हणजे सोना चांदी हिरे मोती माणिक आणि रेशमी हत्तीदार किंवा चमडे वगैरे जे सापाचे वाघाचे किंवा इतर काही कातडी असतील ते विदेशामध्ये विकून खूप मोठा हे पैसा म्हणजे श्रीमंत माणूस होता. सिंधू संस्कृतीमध्ये हा बंजारा समाजा इतका म्हणजे धनवान व्यापारी आणि श्रीमंत लोक कोणीच नव्हते. त्यांच्या बरोबरचा दुसरा समाजही असेल याच्यात शंका नाही. आज आपण फक्त बंजारा समाजाविषयी विचार करू लागलो म्हणून त्यांच्याविषयी मी म्हणतो की एकदा 1700च्या मागे पुढे ही संस्कृती नष्ट झाल्यानंतर हा समाज पूर्ण देशात विस्कळीत झाला. आणि विस्कळीत झाल्यानंतर त्यांचे मूळ जो व्यवसाय शेती होता आणि व्यापार होता तोही म्हणजे मोडला. आणि जंगलामध्ये त्यांना वन्य संपत्तीशिवाय दुसरा काहीच राहिला नाही. म्हणून हा समाज जंगलामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं वन्य संपत्तीवर जगू लागला आणि छोटे मोठे व्यापार करू लागला. सुरुवातीला त्याने कोळशाचा वापर केला म्हणून सांगतात. नंतर गेरू म्हणजे लाल माती कशा करता कामाला येत असेल ते त्या काळातलं माहिती असेल, भांडी वगैरे किंवा इतर काही कामाकरता आधी कोळशाचा वापर केला, नंतर गेरूचा वापर केला, नंतर मिठाचा वापर केला, नंतर सुकामेवा मसाला वगैरेचा वापर केला. आणि अशा रीतीने हा जीवन जगत असताना आपल्या देशामध्ये इसवी सन पूर्वीपासूनच ह्या मनुवाद्याचा ब्राह्मणवादी लोकांचा वर्चस्व वाढला होता. आणि पुढे चालून सेवालाल महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला होता त्याच्या आधीच म्हणजे 1713 पासून पेशवाई सुरू झाली होती. सेवालाल बापूंचा जन्म 1739 मध्ये झाला आणि पेशवाई 1713 पासून सुरू झाली तर मला वाटतं 1823 पर्यंत होती. जवळजवळ 104 वर्ष पेशवाई होती. तर या पेशवाईमध्ये यांना खूप त्रास व्हायला लागला. याला त्रास व्हायला लागल्यानंतर मग हा समाज विचार करू लागला की आता याच्यामध्ये कसं काय जीवन जगायचं. तर शेती तर नव्हती. मग हा किरकोळ जो व्यापार होता हा किरकोळ व्यापार त्यांनी हातात घेतला. ते कोणकोणते व्यापार करीत होते मी तुम्हाला सांगितलं आता. तर हा व्यापार करीत होता, त्याचप्रमाणे पशुपालनही करीत होता, पशु विक्रीचंही काम करीत होता आणि कसं तरी आपलं जीवन जगत होता. आणि ज्या वेळेस या मनुवाद्यांचा किंवा पेशवाईचा त्यांना त्रास व्हायला लागला त्यावेळेस ते जंगलात गेले. आता तो समूह आहे, मी 4 समूह करतो समाजाचे. एक जंगलात निघून गेला, एक गावात राहिला, एक गावाच्या बाहेर राहिला आणि एक भटकत राहिला. असे 4 ग्रुप झाले. म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये जे लोक होते ते जे शरण आले यांना आर्यांना जे शरण आले म्हणजे ब्राह्मणांना जे शरण आले ते गावात राहिले. या गावात राहणाऱ्यामध्ये आलुतेदार बलुतेदार वगैरे आणि मराठा समाज किंवा इतर जो समाज असेल थोडासा वेल सेटल्ड असेल तो असेल. परंतु दुसरा तो एसटी आणि एसटी बरोबर महार मान सांबार आपण म्हणतो हा समाज गावाच्या बाहेर सेटल झाला. अस्पर्श म्हणून जो अस्पर्श मानला जात होता तो गावाच्या बाहेर झाला. आणि हा जंगलात राहणारा हाही अस्पर्शासारखाच होता परंतु यांना अस्पर्श मानलं जात नव्हतं तेवढं. आणि दुसरा जो आहे भटकत राहिला, चौथा वर्ग जो आहे तो भटकत राहिला. असे वर्ग 4 वर्ग झाले. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे या अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा सेवालाल महाराजावर बुद्धाचं तर त्यांच्यावर संस्कार होते का नाही कोणाला ठाऊक, पण बुद्धाचे संस्कार तुम्ही आता सांगितलं ना, बसवेश्वर, रविदास, नामदेव, तुकाराम किंवा अजून संत गाडगे महाराज, अजून बरेच संतांचे नाव घेता येईल, मी इथं दाखवतो लक्षात नाही. कबीर, रोहिदास, सूरदास, मीरा, पेरियार, ललई सिंह, नामदेव, तुकाराम, सावता माळी, नरहरी, गोरा, सेना, गुरु नानक, गोविंद गोर, लाखा बंजारा, त्याचप्रमाणे दादू दयाल, दरिया सिंग, गरीबदास, बुल्ले शहा आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले शाहू वगैरे. जी जी. या सर्वांच्या विचाराचा संस्कार त्यांच्यावर कसं झाला हे काही सांगता येणार नाही. पण न कळत या सर्व लोकांचा
लोकांचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे सर्व साधू संत जे होते हे सगळे बुद्धाच्या विचाराची परंपरावाले होते. बुद्धाची परंपरा असल्यामुळे साहजिकच शिवलाल महाराजांनाही ते बुद्धाचं तत्वज्ञान मिळाला त्याच्यातून. तर खरं म्हणजे जर पाहिलं आपण तर आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे एक संघर्ष चालू होते. एक हे ज्या संतांचं नाव मी आता घेतलं या सर्व संतांनी ब्राह्मणशाहीचा विरोध केलेला होता. ब्रिटिशांचा त्याने विरोध केला नाही, ब्राह्मणाचा. आधी ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त कसे होऊत आपण यासाठी या सर्व संतांचा संघर्ष चालू होता. याच्या बाबतीत अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यात गीते नावाचा एक लेखक आहे, त्याने खूप सुंदर पुस्तक लिहिलेले आहे की संतांनी कोणता संघर्ष चालू लढाई चालू ठेवली होती. तर ह्या लोकांनी ब्राह्मणशाहीच्या पकडमधून बंधनामधून मुक्त होण्याचा खरं प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि ब्रिटिशाच्या बंधनातून मुक्त होण्याचा जे प्रयत्न झालेले आहे तर हे ब्रिटिश लोक ज्या वेळेस आपल्या बौद्धांना जवळ करायला लागले, ब्रिटिशांनी ज्या वेळेस पेशवाई नष्ट झाल्यानंतर 1818 पासून शाळा, कॉलेज, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे काही काढायला लागल्याने बहुजनाला शिक्षण आणि नोकऱ्या द्यायला लागले, तेव्हा या मनुवाद्यांना असं वाटायला लागला की आता हे लोक जर शिकले तर आपल्या पायाखाली राहणारे किंवा आपल्या कानाखाली राहणारे आणि आपण यांना गुलाम बनून वागत होतो, हे जर उद्या शासनकर्ते झाले तर आपल्यावर यांच्यासारखी वेळ येणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या लोकांची दिशाभूल केली की सगळं काही आपल्या देशाचं जे नुकसान झालेलं आहे ते निवड ब्रिटिशांच्या याच्यामुळे झालेले आहे. तर ही कथा पुढे आहे. परंतु आता शिवालाल महाराजांविषयी तुम्ही विचारलेलं आहे तर या ब्राह्मणशाहीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी शिवालाल बापू समाजामध्ये फिरत होते. जसं रविदास महाराज, कबीर महाराज, नामदेव, तुकाराम वगैरे हे सगळे ब्राह्मणशाहीच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांना जागृती करीत होते, प्रबोधन करीत होते आणि मार्गदर्शन करीत होते. तसंच सेवालाल बापूने समाजामध्ये जागृती निर्माण करायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस देखील या आपल्या बंजारा समाजामध्ये भगत, भोपे, साधू संत म्हणजे असे बुवा महाराज वगैरे होते आणि हे सगळे भोंदू होते. हे सगळे भोंदू होते, शोषण करणारे, दिशाभूल करणारे, चमत्कार दाखवणारे आणि आपला आयत बसून खाणारे परोपजीवी, हे साध्या भोळ्या लोकांच्या, धर्म भोळ्या, देव भोळ्या लोकांच्या जीवावर बसून खाणारे भरपूर लोक होते. पण या सर्व गोष्टीचा सेवालाल बापूंनी जेव्हा विरोध करायला सुरुवात केली तेव्हा यांच्या चुल्या बंद व्हायला लागल्या, यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग संपायला आला. तेव्हा मग या लोकांनी, भगत होत्यांनी आणि इतर लोकांनी जे काही म्हणजे अंधश्रद्धा पसरून समाजाला लुटायचं काम करीत होते, याने यकी केली की याने तर आपली रोजीरोटी आता हिसकावून घेतलेली आहे, हे काय ऐकत नाही. आता मग काय करायला पाहिजे, याला काहीतरी गोड बोलायचं आपण आणि बाहेर कुठेतरी घेऊन जायचं आणि याचा काटा काढायचा. झालं तसंच सर मी ते नंतर आपण बघूया. ते त्यांनी तर आजपर्यंत आपल्या सर्व साहित्यिकांचा जे संत असतील त्यांचाही म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणाऱ्याचा त्यांनी अशाच पद्धतीचा तुम्ही सांगताय त्याप्रमाणे काटा काढलेला आहे. परत मी बळीरामजी राठोड आहेत आपल्यासोबत, मुंबई वरून जुळलेले आहेत, त्यांच्याकडे जातोय. सर, इथे जेव्हा बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आपण वारंवार उल्लेख करतोय तर ती 5 तत्वे कोणती आहेत ती वारंवार आपण त्याचा उल्लेख होत असतोय की जसं बुद्धाचे 5 शील दिलेले आहेत, पंचशील दिलेले आहेत, अष्टशील दिलेले आहेत, तसं हे त्यांचंही एक पंचतत्व काय आहेत ते कसं सांगाल आम्हाला? ओके सर, धन्यवाद. 5 वचार म्हणजे विचार, संत सेवालाल महाराजांचे 5 विचार, ते संत सेवालाल महाराजांच्या जे त्यांनी सांगितले ते लिहिणाऱ्याने थोडस त्याच्यात वेगळं लिहिलेलं आहे. त्याच्यात आहे, सणो सामळो गोर भाई, चोरी मत करो जो कोई. म्हणजे ऐका माझे गोर बंधूनो, ऐका की कोणी चोरी करायची नाही. त्यानंतर दुसरं तत्व आहे त्यांचं,
लाज रखाडो धर्मेरी मतलो जीव काढो मतलोई. आपला जो धर्म आहे, आपले जे पंथ आहे, की त्याचे थोडस लाज ठेवा आणि जे काही जीवजंतू आहेत त्यांची हिंसा करू नका, त्यांना मारू नका. हे म्हणजे हिंसा करू नये. पहिला आहे चोरी करू नये, दुसरा आहे हिंसा करू नये. तिसरा बघूया. तिसरं त्यांचं विचार आहेत, दारू मत पिओ कोई धर्मेळी बाणी रखाडो मार भाई. यानी की मद्यपान कोणी करू नये, दारू पिऊ नये, हे त्यांचं तिसरं तत्व आहे, त्यांचं विचार आहे. चौथा विचार आहे, भडके जाओ लांबी लाडी कोई मत बोलजो लुच्चा लबाडी. यानी जरी तुम्हाला किती कष्ट सहन करावे लागले, किती अपेष्टा सहन कराव्या लागल्या, तरी खोटं बोलायचं नाही. हे त्यांचं चौथं तत्व आहे, म्हणजे विचार आहे त्यांचे. पाचवा विचार आहे, केसुला नाही मोरायो आजी. यानी की कर्जो मत रंडी बाजी. जर तुम्ही व्याभिचार केला नाही, चांगलं काम केलं, आपलं कर्म आपण करत राहिलो, कष्ट केलं, मेहनत केली, शिकलो, तर तुम्ही केसुला यानी की जो एक याचं झाड असतो, उन्हाळ्यामध्ये ते मोरत असतं, म्हणजे लाल फुल येत असतं, त्याला ढाकड्याचं फुल असं सांगतात त्याला आमच्या भाषेत. पळसाची आणि पानं. मराठीत पळसाचे फुलं. पळसाची फुलं ज्याप्रमाणे की उन्हाळ्यामध्ये कुठेही पाणी नसतं, कुठे ओलावा नसतो जमिनीमध्ये, तरी देखील ते फुलं किती लाल, भडक, पिवळी असे वेगवेगळ्या कलरने ते फुलत असतात. त्याप्रमाणे तुम्ही फुलणार. पण कधी? तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, कष्ट करा, मेहनत करा, शिक्षण करा, तेव्हा तुम्ही त्या केसुलाच्या फुलाप्रमाणे किंवा पळसाच्या फुलाप्रमाणे तुम्ही नक्कीच मोरणार. मोरण्याने ते मोहर येतो ना आंब्यांना, त्याप्रमाणे त्यांना मोहर येतो त्या फुलांवर. हे त्यांचे 5 तत्व संत सेवालाल महाराजांचे, म्हणजे त्यांचे 5 विचार आपण त्यांना सांगूया. 5 वचार या विचार हे आपण आपल्या तथागत गौतम बुद्धांच्या भाषेत आपण त्यांना तत्व सांगूया. म्हणजे याच्यात खूप काही साम्य आपल्याला दिसत आहे. जी निश्चितच. ओके. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही जे 5 शील सांगितले, बुद्धाने पंचशील सांगितलेला आहे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियानी अदिन्नदाना वेरमणी कामे सुमित्याचारा वेरमणी मुसावादा वेरमाणी. व्यभिचाराचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे 5 शील जशीची तशीच आपल्याला बघतोय. भाषा मात्र ती बंजारी भाषा असल्यामुळे किंवा त्या भाषेचा उपयोग झाल्यामुळे आपल्याला ते तसं जाणवतोय. आणि बुद्धाचं जे 5 पंचशील आपण वारंवार म्हणतोय, ती भाषा सुद्धा पाली होती. ही आहे त्या तत्कालीन परिस्थितीच्या नुसार बोली भाषेत आपलं व्यक्त होणं. आणि ते सेवालालजी महाराज व्यक्त झालेले आहेत. परत जाऊयात आपण GH राठोड सरांकडे. राठोड सर, आता सरांनी जे 5 पंचशील सांगितलेलं आहे, या व्यतिरिक्त आणखी त्यांचे असे कोणते विचार आहेत जे मानवी कल्याणाचे आहेत? खूप असतील, त्याच्यातले काही थोडक्यात कशी सांगता येतील? मी तुम्हाला माग बोलताना सांगितलं की सेवालाल बापूचं तत्वज्ञान 2 भागामध्ये वाटलं जातं. एक आहे बोधवचन, एक आहे बोधवचन, आणि दुसरा जो भाग आहे तो दूरदर्शी वचनाचा आहे. म्हणजे बोधवचना समाजामध्ये जागृती निर्माण करताना त्यांनी बोधवचनाचा उपयोग केलेला आहे. परंतु परिस्थिती भविष्यामध्ये कसं काय होणार आहे, एकूण जग कसं चालणार आहे, कसं बदलणार आहे, या बाबतीत जे विचार त्यांचे आहेत त्यांना दूरदर्शी विचार म्हणता येईल. या हिशोबाने जर पाहिलं तर एक ते प्रबोधनकार, जागृतीकार बी होऊ शकतात, आणि दुसरं म्हणजे ते द्रष्टा बी होऊ शकतात, दूरदर्शी बी होऊ शकतात. असे 2 प्रकारचे त्यांचे विचार आहेत. आता राठोडनी जे सांगितलेले आहे ना, तर त्यांना ते 5-12 तुम्ही म्हणतात आपल्या बुद्धांनी सांगितलेलं, ते माझे पाठ नाही, वेरमणी वगैरे काय काय, तेच तंतोतंत हे विचार आहेत. त्यांनी कसं विचार कोणाकडून, ते तर निरक्षर होते, सेवालाल बापू निरक्षर होते, काही शिकला असेल थोडंफार, काही सांगता येत नाही, वारा अक्षर ओळख करून घेतली, पण हे पाली मधलं त्याने जसं तसं लिहिलं. याचा अर्थ त्याने बुद्धाचा कुठून तरी अभ्यास केलेला होता, कोणाकडून तरी केलेला असेल, ऐकला असेल, वाचला असेल, काहीतरी केला असेल. तर हे 5 जे सूत्र आहेत किंवा 5 जे तत्व आहेत, त्याला पंचशील म्हणतात, त्यांना बंजारा समाजामध्ये 5 पारा म्हणतात. काय म्हणतात त्यांना? 5 पारा.
हा 5 फारा म्हणजे 5 सूत्र, जीवन जगायचे 5 सूत्र. आणि त्या 5 सूत्रामध्ये आता राठोडनं सांगितलेलं आहे थोडस. मी त्यांना अजून थोडस स्पष्ट करून सांगायचं जर झालं तर मी तुम्हाला तेच वाचून दाखवतो की सनो सामळो गोर भाई चोरी मत करो जो कोई. माझ्या गोर बांधवानो, मी काय सांगतो ते ऐका. हे चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या की माझं काय म्हणणं आहे ते. तुम्ही आता भटके झालेले आहेत, कुठेही भटकता आणि सरकार तुमच्यावर करडी नजर ठेवून आहे. शासन तुमचं काही पाठीराखा नाही. जर चोरी तुम्ही केली तर तुम्हाला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही सांभाळून राहा. इथून पुढे चोरी करू नका. मागेही चोरी करीत नव्हते ते. आदर्श जीवनशैली होती. सिंधू संस्कृती आदर्श संस्कृती होती. पण ज्या वेळेस त्यांना जंगलामध्ये भटकायची वेळ आली त्यावेळेस त्यांना जर उदरनिर्वाहाचे साधन नसतील तर कोणताही माणूस चोरी करतो. उदरनिर्वाह पोट भरण्यासाठी माणूस काही करतो. तर त्या काळामध्ये तुम्ही काही करायला लागतात तसं काही करू नका. कष्ट करा, कुठं काहीतरी साधन जुटवा, पण चोरी करू नका. लाज काढो धर्मेरी मत लोक जीव काढो मत लोही. म्हणजे तुम्हाला जर आपली जीवनशैली, आपला धाटी परंपरा किंवा वारस कायम ठेवायचा असेल तर तुमच्या जीवनशैलीची, तुमच्या पूर्वजाचा किंवा इतिहासाची लाज जर ठेवायची असेल तर तुम्ही हिंसा करू नका. लोही काढू नका. म्हणजे लोही म्हणजे रक्त. म्हणजे रक्त काढणं म्हणजे हिंसा नाही, तर शोषण करणं हे देखील हिंसा आहे. तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. हिंसा होईल असं वागणूक करू नका. अजून दारू मत पिऊ जो कोई धर्मेरी वाणी रेखाडो भाई. हे दारू पिणं म्हणजे हे सर्वात मोठा अपराध आहे, घात आहे. तेव्हा तुम्ही दारू जर प्यायला लागले तर तुमचा जो इतिहास आहे तोच इतिहास नष्ट होईल, तुमची जीवनशैली नष्ट होईल. म्हणून तुम्ही तुमची लाज ठेवायची असेल तर दारू पासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा. भडके जाओ तो लांबी झाडी. लांबी झाडी म्हणजे त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते कोळशाचा व्यापार करत होते. इकडे त्यांचा व्यापार जो विदेशापर्यंत व्यापार होता, सोने चांदी हिरा मोती ते सगळं गेल्यानंतर मग त्यांना दुसरा काहीच नव्हता. मग त्या काळामध्ये कोळशाचा धंदा होता, कोळशाचा. म्हणून ते ज्या ठिकाणी लांब उंच उंच झाड, मोठमोठे झाड असतील त्या डोंगराकडे किंवा त्या जंगलाकडे गेले आणि तिथे झाडं तोडून त्याने कोळसा बनवलं आणि कोळसा बनवून तो विकला. म्हणून तुम्ही आता त्या लांबी झाडीकडे म्हणजे जंगलात जाणार आहे, खूप मोठ्या जंगलात, आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही झाडी तोडणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाणार तर तिथं मत बोलतो लबाडी. तर तिथं गेल्यावरही तुम्ही कोणाशी खोटं नाटक काही बोलू नका. खोटं नाटक बोलायचं नाही. दूर जाऊ लागले, दूर गेल्यानंतर तुम्ही मिळून मिसळून राहायचं सगळ्यांनी. कोणाला खोटं बोलायचं नाही, कोणाचं घर घालायचं नाही, कोणाचा वाईटपणा करायचं नाही. ही त्यांनी शिकवण दिलेली होती की खोटं बोलू नका. अजून चौथा आहे की केसुला नाही मत बोल जो लुच्ची लबाडी. केसुला नाही मोर्यो आजी कर्जो मत कराई रंडीबाजी. रंडीबाजीचा अर्थ या ठिकाणी व्याभिचार. तुम्ही केसुला आता सांगितलं, त्या राठोडाने सांगितलं केसुला म्हणजे पळसाचं फुल, पळसाचं झाड. आणि पळसाचं झाड जे आहे हे भर उन्हाळ्यात पावसाळा नसताना, पाणी नसताना सगळे पानं झडून जातात आणि नुसता काड्या राहतात, फाट्या राहतात. पण त्या फाट्यावर फुलं इतके लाल भडक लदबद होतात की सगळी नजर लोकांची त्या झाडाकडे जाते. इतकं आकर्षक झाड असतो. म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, उन्हाळ्यामध्ये, भर उन्हामध्ये, पाणी नसताना इतकं तो काळ कसा मोरत असेल. तर तुम्ही त्या केसुड्यासारखं तुम्ही हसत राहा. तुमच्यावर किती मोठं संकट आलं तरी तुम्ही कोणतेही दुष्कर्म करू नका. आणि ज्याप्रमाणे जंगलामध्ये हा पळसाचा झाड सगळ्याचं लक्ष वेधून घेतो आणि स्वतः म्हणजे काय आकर्षित बनतो किंवा सुंदर बनतो, सौंदर्याने सगळ्याला मोहून घेतो, तसंच तुम्ही कितीही संकटात असले तरी तुमचं वर्तन चांगलं ठेवा. त्या वर्तनामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला साथ देतील. असं हे
पाचवं वचन आहे त्यांचं. त्याच्यानंतर त्यांचे जे आहे ना बौद्ध प्रवचन, हे बौद्ध प्रवचन वेगळे आहेत आणि त्यांचे दूरदर्शी वचन हे वेगळे आहेत. आता तुम्ही सांगत असाल तर मी एक एक उल्लेख करतो, नंतर जी. राठोडला काही विचारायचं असेल. बरं, थोडक्यात पहिले परत आपण राठोड सरांकडे जाऊया. राठोड सर. हा 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 बळीरामजी राठोड सर. सरांनी जी मांडणी केलेली आहे ती खरोखर विज्ञानवादी आहे. आणखी काही विज्ञानवादी मांडणी आपल्याला बघायची आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रत्येक शतकामध्ये म्हणा किंवा प्रत्येक काळात अंधश्रद्धा ही ब्राह्मणाने मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये पसरवलेली आहे. अर्थात त्यांचं स्वतःचं हित आहे. अशा वेळेला त्यांनी या व्यवस्थेवर कसा प्रहार केलाय आणि विज्ञानवादी दृष्टिकोन कसा निर्माण केलेला आहे? हा सर, प्रत्येक वेळेस आर्य ब्राह्मणांनी प्रत्येक समाज जीवनावर हे लोक कसे अंधश्रद्धेला बळी पडतील आणि त्याचा फायदा ह्या समाज व्यवस्थेला कसा होईल, हेच ते प्रत्येक वेळेस बघत होते. आणि त्या कालावधीत पण संत सेवालाल महाराज, आपण त्यांना क्रांतिकारी सेवालाल महाराज सांगतो, तर क्रांतिकारी म्हणायचं त्यांचं आपला किंवा त्या काळचा त्यांचा उद्देश हाच होता की समाज जीवनामध्ये जे काही अंधश्रद्धा आहे, रूढी आहे, परंपरा आहे, त्या वास्तववादी, विचारवादी, विज्ञानवादी आणि समाजवादी असाव्यात. न्याय, समता, बंधुता आणि समाजवाद ह्या लोकांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी त्या कालावधीत संत सेवालाल महाराजांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यातलं एक आपण सांगतो विज्ञानवादी विचार. तर विज्ञानवादी विचार त्यांनी कसे सांगितले त्या बंजारा भाषेत, की सोतार जीवेन तम स्वतः दिवो लगा सकोचो. यानी तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः दिवा लावू शकता. स्वतःच्या जीवन म्हणजे तुम्ही स्वतःचं जीवन जे आहे ते प्रखर किंवा एक शिक्षण वगैरे करून तुम्ही कसं त्याच्यात बदल करू शकतात, म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः कसं बदल करू शकतात. त्याच्यानंतर कोईकेनी भजो मत, पुजो मत आणि धुजो मत. कोईकेनी भजो मत आणि कोणालाही भजायची काही गरज नाही, की आपण सांगतो की हरे राम हरे कृष्ण वगैरे असं काही ते भजन करा, तसं नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे काम आहे ते चांगलं करा. तर निश्चितच तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये तुमचा स्वतःचा दिवा लावू शकतात. ज्याप्रमाणे की आपले महापुरुष लावून गेले, महात्मा ज्योतिराव फुले हे एका दिव्याप्रमाणे आजही ते त्यांचा जो विचार आहे किंवा त्यांचे जे प्रकाश आहे आजही आपल्यावर पडतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः दिवा लावून गेले आणि तो दिवा आपले बहुजन समाज जोपर्यंत आहे तोपर्यंत तेवत राहणार आहे. त्याचप्रमाणे संत सेवालाल महाराजांनी जो काही दिवा, विचारांचा दिवा, एक विज्ञानवादी विचारांचा दिवा, समतावादी विचारांचा दिवा जो लावून गेले, तो जोपर्यंत आपले बहुजन समाजातील लोक असणार आहेत तोपर्यंत ते दिवा किंवा ते त्यांचा प्रकाश तो तसाच राहणार आहे. भजेम पूजेम वेळ घालेपेक्षा करणी करो. म्हणजे तेच पुन्हा की भजन किंवा पूजा करून वेळ आपला व्यस्त किंवा वाया घालण्यापेक्षा आपलं काम करा, आपलं कार्य करा, आपली करणी करा. आपण सांगतो आपलं कर्म करा, म्हणजे आपलं कर्तव्य करा. तसेच अजून एकदा सांगतात ते की आचो काम करजो दुनिया रे माई, अच्छा काम करजो दुनिया में, हरे का नाम लीजिए या मत लीजिए. राष्ट्रसंतोजी तुकडोजी महाराज सांगतात, आचो काम करजो दुनिया रे माई, आचो काम करजो दुनिया रे माई, हरि नाम भजो चाहे मत भजो, मर जाओ जो लारे उर जाओ जो, तम मर जाओ जो लारे उर जाओ जो, आचो काम कर जो दुनिया रे माई, हरि नाम भजो चाहे मत भजो, एक भूके न बाटी खरा दीजो. तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही हरीचं नाम घेतलं किंवा नाही घेतलं तरी चालेल, पण चांगलं काम करा. आणि तुम्हाला जर पाठीमागे राहायचं असेल, तुम्ही जरी मेले त्यानंतर देखील तुम्हाला जर पाठीमागे राहायचं असेल तर तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. अजून पुढे सांगतात की एक भुकेनं बाटी खरा दिजो. एखादा भुकेला असेल त्याला तुम्ही जेवण खाऊ घाला. एखादा
तहानलेला असेल त्याला पाणी द्या आणि एखाद्याला कपड्यांची गरज असेल तर त्या थंडीच्या दिवसात त्या उघड्याला बिचाऱ्याला एखादा कपडा दिला तर त्याची आत्मा निश्चितच आपल्याला आशीर्वाद देते. तर हे असे विज्ञानवादी विचार संत सेवालाल महाराज त्यावेळेस तुझा सांगून गेले. त्याच्यानंतर आहे त्यांचा समतावादी विचार. नंतर का सर समतावादी विचार? जी जी बोला ना. हॅलो. बोला सर. नाही, नंतर प्रश्न विचारणार काय? नाही, समतावादी समतावादी पण विचार. विचार सांगा सांगा. ओके ओके. नंतर संत सेवालाल महाराजांचा समतावादी विचार आहे. समतावादी म्हणजे सर्वांना समान कसं ठेवणार आपण, जसं की समता, बंधुता, न्याय. तेच पुन्हा अजून आपले तथागत गौतम बुद्ध सांगतात की समता, जी. बंधुता, न्याय हे त्यांचे विचार. हे पुन्हा संत सेवालाल महाराज सांगतात. पण यांचं थोडंसं त्याच्यात थोडंसं वेगळं आहे तेच विचार, थोडीशी वेगळी मांडणी आहे. वाडी वस्ती आणि साई हेस. वाडी आणि वस्ती समजलं असेल. हे आपल्या वाड्या आहेत, वस्त्या आहेत, म्हणून साई हेस. साई हेस म्हणजे त्यांना पण तुम्ही द्यायचं काय आहे ते. साई साई होऊन आपण सांगतो ना मला प्रसन्न झाले वगैरे, तसं त्यांना द्यायचं. साई वेस. किडी मुंगीनं साई वेस, कोर गोरेनं साई वेस. म्हणजे की निसर्गातील प्रत्येक छोट्यात छोट्या प्राण्यांपासून मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत हे जे काही आहे किंवा जे काही आहे आपल्याकडे ते सर्वांना सारखं दिलं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यात त्यांनी समतावादी विचार सांगतात. किडी मुंगी, किड्यांपासून तर मुंग्यांपासून. त्याच्यानंतर कोर आणि गोर म्हणजे ह्या समाज व्यवस्थेत किंवा भारतात जे काही कोर म्हणजे जे गोर आहेत म्हणजे बंजारा आहे, त्यांच्या व्यतिरिक्त जे कोर असे दोन शब्द आहेत. ते कोर म्हणजे इतर सर्व आणि गोर म्हणजे बंजारा. तर कोर आणि गोर. तर समाजातील सर्व व्यवस्थेला एक समान ह्या सर्व गोष्टी आपल्या मिळाल्या पाहिजे, ज्या की समता, बंधुता, न्याय असेल किंवा काही इतर गोष्टी जे काही आपल्याला समानतेत पाहिजे असेल. हा एक त्यांचा निसर्गातील लहान प्राण्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांवर दया करा असं त्यांचं म्हणणं होतं. जी जी जी. धन्यवाद सर. तुम्ही गाण्याच्या रूपामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते सांगितलेलं आहे. सच्च काम किया जिसने उसने हरि नाम लिया न लिया. सत्य काम करायचं, खरं काम करायचं आणि मग त्याने या देवाच्या किंवा याचं नाव नाही घेतलं तरी हरकत नाही. आणि तुम्ही आणखी एक सांगितलेलं आहे की स्वयंप्रकाशित व्हा, अत्तदीप भव. बुद्धाचा जो काही मार्ग आणि बुद्धाची जी शिकवण होती अत्तदीप भवची, ती संत सेवालाल महाराजांनी कशा पद्धतीने सांगितलेली आहे ते पण तुम्ही खूप चांगलं सांगितलेलं आहे. मी परत GH राठोड सरांकडे जातोय. राठोड सर, तुम्ही त्यांच्या विचारातले दोन भाग केलेले आहेत. एक बोधप्रद आणि दुसरं त्यांची दूरदृष्टी. आपण बोधप्रद वर चर्चा करत होतो, बोधवर आपण चर्चा करत होतो. ते काय आहे ते सांगा. ठीक आहे. राठोड साहेबांनी सांगितलेलं आहे काही वचन, जे त्यांना सगळे माहीत नसावेत. ते सगळ्याची मी आता थोडीशी हे आवर्ती देतो. पण तत्पूर्वी मी तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की कालच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये दोन प्रकारची संस्कृती आहे. एक प्रोपजीवी आणि एक श्रमजीवी. एक दुसऱ्याच्या कष्टावर जगणारी आणि एक कष्ट करून जगणारी. तर ही कष्ट करून जी जगणारी संस्कृती होती सिंधू संस्कृती, या संस्कृतीला त्याने उत्तर वेद काळामध्ये, वेद तर आपण बहुजनाने लिहिलेले आहेत सुरुवातीला, परंतु प्रक्षिप्त करून म्हणजे परिवर्तन बदल करून त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी नाव तेच ठेवले. खरं म्हणजे ते पुराण ग्रंथ आहेत, वेद ग्रंथ किंवा वैदिक नाही ते, तर ते पौराणिक ग्रंथ आहेत. तर ह्या पौराणिक ग्रंथामधली जी संस्कृती आहे, आपली आधीची जी संस्कृती आहे, या संस्कृतीविषयी बोलताना लेखकांनी सांगितलेलं आहे की जो सिंधू संस्कृतीचा जो समाज होता तो अव्रत होता. अव्रत म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्रत, कोणत्याही प्रकारचं सण उत्सव किंवा काही साजरे न करणारा, निरर्थक सण उत्सव वगैरे साजरे न करणारा, अयाज्ञिक म्हणजे यज्ञ न करणारा,
अदेवश्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या देवाला न मानणारा, अब्रह्मण म्हणजे कोणत्याही ब्राह्मणाला न मानणारा, अनिंद्र म्हणजे इंद्र ब्रह्मा विष्णू महेश वगैरेला न मानणारा, असा हा समाज होता. आणि हा जो आर्य समाज होता हा व्रतवादी होता, रूढीवादी होता, दैववादी होता, कर्मकांडवादी होता. आणि या कर्मकांडावर देवदेवतावरच यांचा उदरनिर्वाह होत होता. तेव्हा हे न हे सगळे जे ब्राह्मणी किंवा मनोवादी जे कर्मकांड आहे ते न करणाऱ्याला ते काय म्हणतात त्याला, दैत्य, राक्षस, दानव, अनार्य वगैरे नावाने हिनवत होते आणि त्यांना त्रास देत होते. तर अशा प्रकारची ही संस्कृती जी होती, ती संस्कृती नष्ट झाल्यानंतर हे जंगलात गेले. लढाई या विषयावर झाली त्यांच्यात की जे ब्राह्मण कर्मकांड करीत होते, आहे ते बसून खाणारे देव धर्म आणि जातीच्या नावाने, ते सिंधू संस्कृतीमध्ये जो बहुजन समाज होता, एससी एसटी ओबीसी भटका विमुक्त आदिवासी वगैरे, हा काहीच करीत नव्हता. त्याच्यामध्ये जातीभेद नव्हता. ते एकत्र राहत होते, त्यांच्यामध्ये रक्त संबंधही होत होते आणि कोणी कोणाला एकत्र वस्ती करून राहत होते. परंतु ह्या सगळ्या बाबी तुटल्यानंतर हा समाज वेगळा तुटला आणि तुटल्यानंतर हा वेगळ्या पद्धतीचं जीवन जगू लागला. पण तो मी सांगितलं ना, जे गावात राहिले हळूहळू त्यांचं ब्राह्मणीकरण व्हायला लागलं आणि नंतर जे अजूनही बाहेर जंगलात राहणारे जे होते ते पुन्हा गावात आले, शहरात आले की त्यांचंही ब्राह्मणीकरण सुरू झालं. आणि नंतर सत्ता त्याच्या हातात असल्यामुळं त्यांनी सगळंच परिवर्तन केलं. साहित्य सगळं बदलून टाकलं. साहित्य वाचनातही, ऐकण्यातही, म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याच गोष्टी, ब्राह्मणाच्या गोष्टी यावं लागल्या. त्याच्यामुळे आपला ब्राह्मणीकरण झाला, म्हणजे हिंदूकरण झाला. ब्राह्मणीकरण म्हणजेच हिंदूकरण. हिंदू खरं म्हणजे हे, हा हिंदू म्हणजे हे मुसलमानांनी दिलेलं नाव आहे आपल्याला. सर, माझा प्रश्न तुम्हालाच आहे की जे काही आपलं हिंदूकरण झालेलं आहे तर त्यातून बाहेर काढण्याचं काम संतांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सेवालाल महाराजांनीही तो प्रयत्न केलेला आहे. तो कसा सांगाल आम्हाला, त्यातून आम्हाला कसं बाहेर काढलं त्यांनी? नाही, त्याने आता राठोडने सांगितलं काही की केली भजो भजो मत, म्हणजे कोणत्याही देवाला देवीला भजण्याची पूजण्याची गरज नाही. भजन्या पूजण्यानं कोणाला पुण्य मिळत नाही. तर भजन्या पूजण्याऐवजी जे देव मानले जातात, चांगले माणसं मानले जातात, सज्जन माणसं आहेत, त्यागी माणसं आहेत, त्यांच्या विचारावर तुम्ही अंमल करा, त्यांचं ऐकून त्यांचं अनुकरण करा. तुम्ही हे धार्मिक कर्मकांड जे आहे, हेच बांधण्याने पूजा करायचं, दान दक्षिणा घ्यायची आणि उदरनिर्वाह करायचं, हे असं करू नका तुम्ही. म्हणून हे न करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की तुम्ही भजन पूजन करू नका. अजून काय त्याचं मी सांगतो, एक एक तुम्हाला सविस्तरच सांगतो. आता सांगितलं, राठोडने सांगितलं, आता दीपभव. आता दीप म्हणजे स्वतःचं कल्याण तुम्ही स्वतः करू शकता. स्वतः का करू शकता? तुम्ही मेहनती आहेत, कष्ट करणारे, परोपजीवी नाही ब्राह्मणासारखे. ब्राह्मण हे दान दक्षिणा घेऊन देवाच्या धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने लुटून पोट भरतात. पण तुम्ही मात्र सगळे लोक कष्ट करून जगणार आहेत. म्हणून तुम्ही आता दीपभव म्हणजे स्वतःचा विकास स्वतः करणारे माणसं आहात. म्हणून तुम्ही स्वतः कष्ट करून स्वतः प्रगती करा. दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका, सरकाराच्या भरोशावर राहू नका किंवा ब्राह्मण बनियाच्या भरोशावर राहू नका, असं त्याचा अर्थ आहे. पुढे त्यांनी सांगितलं आहे की स्वतः ओळख स्वतः करलो, स्वतः जीवन दिव लगा सको. तुम्ही स्वतःची म्हणजे ओळख स्वतः करून घ्या. ओळख करून घ्या म्हणजे तुम्ही बलवान आहात, ताकदवान आहात, लढाऊ आहात, संघर्ष करणारे आहेत, तुम्ही मेहनत करणारे आहेत, कुठे भीक मागणारे नाहीत तुम्ही. तुमच्यावर कोणी अन्याय केलं तर त्याचा तुम्ही प्रतिकार करू शकता तुम्ही. तेव्हा तुम्ही स्वतः जो आहे ना, स्वतःचं संरक्षण स्वतः करा. जीवनावर माहीत कष्ट मेहनत जर तुम्ही करीत राहिले, कष्ट तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती तुम्ही करू शकता, तुमच्या जीवनाचा कल्याण तुम्ही करू शकता, तुमच्या जीवनात आनंद तुम्ही घेऊ शकता. तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर, दुसऱ्याच्या याच्यावर राहू नका.
संघटन बनाव आणि विचारे तिरो, म्हणजे संघटन वाढवा तुमचा, एकत्र या आणि विचाराने राहा, सर्वजण एका विचाराने राहा. गोर गरीब दांडन मत खाओ. गोर गरीब जे त्याचं शोषण करू नका, कोणत्या ना कोणतं कारण दाखवून, म्हणजे चमत्कार दाखवून, देवाच्या धर्माच्या याच्या त्याच्या नावाने हे करून किंवा फसवून तुम्ही गोर गरीबाला फसवू नका आणि त्याला दंड देऊ नका, त्यांचं शोषण करू नका. सावकार आणि कोर्टेर नादी मत लागतो, म्हणजे सावकार जे धन आपलं पैसे वाटणारे सावकार लोक आहेत त्यांच्याकडे जाऊ नका, ते तुम्हाला फसवतील. आणि कोर्टात जाण्यासारखंही कोणतेही कर्म करू नका तुम्ही, सावकाराकडे जाऊ नका आणि कोर्टातही जायचं करू नका तुम्ही, असे कोणते कर्म करू नका. केनी भजो पूजो मत, इथं राठोडने सांगितलेलं आहे. और त्याच्याही पुढे सांगितलेलं आहे, भजन पूजनामध्ये कोणताही देव पावत नाही किंवा प्रसन्न होत नाही किंवा तुम्हाला काही देत नाही. हे तुम्हाला गुंतवून ठेवण्याचं हे आहे, देवाच्या धर्माच्या नावानं तुम्हाला गुंतवून ठेवलं, म्हणजे त्याच्या माध्यमातून त्यांना काय मिळतं, दान दक्षिणा मिळते आणि ते आहे ते बसून खातात, वेगवेगळे कर्मकांड करतात. मग त्याच्या माध्यमातून याच्याकरता तुम्ही भजन पूजन आणि अजून तीर्थयात्रा कर्मकांड वगैरे काही करू नका, सगळं सोडून द्या. जाणजो छाणजो आणि पचन मानजो, महत्वाचं सांगितलं. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. बुद्धाचं तत्व त्यांनी कोणत्या भाषेत सांगितलं माझ्या लक्षात नाही, ते पाली भाषेत आहे दुसऱ्या माझ्या बुद्धाचं तत्वज्ञान. हा जाणजो छाणजो, बुद्धाने तेच सांगितलेलं आहे ना, की कोणाचं तुम्ही जाणजो, म्हणजे सभोवताली परिस्थिती कशी आहे, कोण काय करतो, कशा करता करतो, तुमच्या करता करतो की त्याच्या करता करतो, त्याचं काय ते जे करतात त्याचा परिणाम तुमच्यावर काय होतो, त्याच्यापासून तुम्ही संरक्षण कसं कराल, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि त्याची चाळणी करा, म्हणजे छाननी करा, म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे त्याची तपासणी करा आणि त्याच्यातून जे योग्य आहे ते स्वीकार करा किंवा योग्य जे करता येईल तुम्हाला ते करा, तेही संघटित होऊन करा, असं त्याने सांगितलं. कष्ट करो न्याय तिरो, कष्ट करा आणि न्याय ना, कोणावरही अन्याय करू नका, न्याय कोणावर अन्याय होईल असं वागणूक करू नका. जगे ना बदलो समजो, देवे ना मनक्यार पैदास मानो, जगे ना बदलो, ही जो संसार ही जो अब काही दखार आता काही जे काही दिसू लागलं तुम्हाला, याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. जे आहे ते तसं तसं ठेवू नका, तर त्याच्यामध्ये तुम्ही बदल घडवा. तुम्ही मेहनती आहेत, बलवान आहेत, लढाऊ आहेत, स्वाभिमानी आहेत, स्वतंत्र जीवन जगणारे आहेत, तर हे भोवताली जे काही चालू आहे याला याला बदलण्याची ताकद ठेवा, इच्छा ठेवा, हेतू ठेवा. आणि देव जो आहे, देव ही जी संकल्पना आहे, ही देव काही अशी कोणी ऑटोमॅटिक आलेली वस्तू नाही आहे, ही माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. देवाला माणसाने निर्माण केलेलं आहे आणि ते त्याने त्याच्या पोटासाठी केलेलं आहे, हे जाणून घ्या. म्हणून तुम्ही देव नावाची कोणती शक्ती समजू नका, देव तुम्ही मानू नका. सतमार्गी हर एक माणूस देव मानो, सतमार्गाने जो चालणारा आहे, न्यायाने जो वागणारा आहे, अशा प्रत्येक माणसाला तुम्ही देव माना आणि त्याची संगत करा, त्यांच्या बरोबर राहा. अन्यायी माणसा अपघाती मानो, अन्याय जो करणारा आहे तो अपघाती समजा, त्याला तुमचा शत्रू समजा आणि त्याच्यापासून दूर राहा. हे बोध वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे. पुढे त्याने सांगितलेलं आहे की भुले चुके ना वाट बताव, जे ज्या लोकांना काही समजत नाही किंवा आधार नाही, भटकू लागलेले आहेत, निराधार आहेत, अशा लोकांना रस्ता दाखवा. त्यांना तहानेल्याना पाणी, भुकेल्याना भाकर आणि निराधारांना हे याचा तत्वज्ञान आहे. काय आपलं गाडगे महाराजाचा, गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे की हा जे अनाथ अपंग आहेत, निराधार आहेत, यांना जेवढी काय ज्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीने तुम्ही मदत करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तांड्यामध्ये आजही आपण पाहतो, तांड्यामध्ये सेवालाल बापूच्या आणि त्याच्या आधी की तांड्यामध्ये सगळ्या जाती जमातीचे लोक राहतात. तेव्हा तिथं असं शिवाशिवी नाही, शिवाशिवी नाही, रोटीबेटी व्यवहार आता नाही, ते पूर्वी होता, पण आता हे ब्राह्मणी संस्कार झाल्यापासून रोटीबेटी व्यवहार बंद झाला. पण शिवाशिवी नाही, परंतु ते शिवाशिवी कितीही झाली तरी ते जवळ बसवतात, कामाला नेतात आणि एखादा निराधार असला तर त्याला खाणं पिणं कपडे लत्ते सुद्धा देतात. आज आपण पाहतो दुसऱ्या समाजाच्या दारासमोर गेला तर आज चोराला हाकला, हे कोणीतरी चोरटा दिसतो, भामटा दिसतो, मादरतो असं म्हणतो, पण तांड्यात असं म्हणणार नाही.
अरे तो कोणीतरी आलेलं आहे बेवारस लोक, त्यांना भाकर वगैरे द्या आणि त्याला झोपाय गिपायला, इथं नाही तर तिथं कुठंतरी त्याला झोपायला झोपून जा म्हणून सांगा. अशा प्रकारची ही संस्कृती बंजारा समाजाची संस्कृती आहे. हे सगळे जे संस्कार आहेत हे सेवालाल महाराजांनी ते दिलेलेच आहे, पण त्याच्या आधी सिंधू संस्कृतीपासून हे संस्कार आहेत. सिंधू संस्कृतीपासून बंजारा समाजामध्ये स्त्री आणि पुरुष समान मानले जातात. याचं जी, एक जी. उदाहरण आहे की बंजारा समाजामध्ये विधवा झालेली बाई यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुला जर राहायचं असेल तर तशी राह, आणि लग्न करायचं असेल तर तुला पसंतीचा असेल तिथं लग्न करून घे. त्याला लग्न करायला मदत सुद्धा करतात. दुसरी गोष्ट, बंजारा समाजामध्ये जांगर म्हणून म्हणजे धर्मपुत्र, तर काही काही लोक म्हणतात हे लोक पण मुलं चोरून आणतात, अमुक आणतात, चोरीचा आळ लावतात असं तसं. परंतु बंजारा समाजाकडे खूप जनावरं होती, त्यांना सांभाळण्यासाठी माणसंही लागत होते, आणि व्यापार करत असल्यामुळे त्यांच्याजवळ पैसाही राहत होता, जंगलात राहत होते जी, तरी जी. पैसे होते त्यांच्याकडे. तर अशा वेळेला सर, त्यांना कोणी जी, अनैतिक जी. संबंधातून किंवा कोणी दिलेलं मुलं असेल तर ते त्यांच्या बरोबर घेऊन जायचे, ते त्यांना पाळून पोसून मोठे करायचे, आणि मोठे झाल्यानंतरच बंजारा समाजातली एखादी मुलगी त्याला द्यायची आणि त्याला जी. समाजामध्ये मिक्स करून यायचं. ठीक तर आहे, ही ठीक आहे अशी सर. एक बंजारा. हा हा जी, जी. तुम्ही बंजारा समाजाची जी काही परंपरा, संस्कृती आहे, सभ्यता आहे, आमच्या समोर सांगितलेली आहे, आणि ती सभ्यता, ही जी मूळची सभ्यता जी आपली आहे, जी इंडस सिव्हिलायझेशन जिला आपण म्हणतोय, इंडस सिव्हिलायझेशनची सभ्यता आजही बंजारा समाजामध्ये, बंजारा जातींमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आपल्यासोबत बळीरामजी राठोड आहेत. बळीराम सर, उद्या संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. थोडक्यात आम्हाला लव्हाणी भाषेमधलं एखादं गीत जर आम्हाला ऐकवलं तर प्रेक्षकांचंही थोडक्यात कसं मनोरंजन आणि प्रबोधन पण होईल. एखादं गीत आपण सादर करावं. ओके सर, धन्यवाद. प्रयत्न करतो सर. जी. संत सेवालाल महाराजांच्या जीवनचरित्रावरच आहे थोडस, त्यांनी काय आणि कसं केलं ते. ओके. अजून हे जे बोधवचन आहे ना, ते वचनामध्ये अजून बोधवचन राहिलेले आहेत, अजून भरपूर बोधवचन राहिलेले आहेत. आपण त्याच्यानंतर सर, जी, आपण ते बोधवचनानंतर घेऊया. आपला वेळ पण संपत आलेला आहे. हा हे आपल्यासोबत बळीरामजी राठोड आहेत. ते एक गीत ऐकवतील, परत मी तुमच्याकडे येतोय. त्यांचं जे निर्वाण झालेलं आहे आणि त्या निर्वाणवर जे तुम्ही प्रश्न केलेला आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बळीरामजी, ते एक लव्हाणी भाषेमधलं गीत सादर ओके करा. सर, धन्यवाद धन्यवाद. प्रयत्न करतो सर, नक्कीच. सेवा बाया गोरू माई लिदो अवतार लिदो अवतार वो तो भेटो कोने जगे परदेश पर गो नाम कर गो नाम कर गो कीर्ती जगे मामेल गो नाम कर गो सेवा बाया गोरू माई लिदो अवतार सेवा बाया गोरू माई लिदो अवतार ऊ तो बेटो कोने जागे परदेश पर गो नाम कर गो नाम कर गो कीर्ती जगे मामेल गो नाम कर गो. म्हणजे जगामध्ये नाव करून गेला. गावडी उपर बायाला दतो तो गुणीरा. गावडी आणि गाई, आणि गोणी आणि गुणी आपल्या पिशवी थैली. गावडी उपर बायाला दतो तो गोणीरा. घाऊर चावळ शिरे मायले जाताणेर. गौर चावळ शिरे मायले जाताणेर. तो नफे माई गरीबेर पेट भर गो नाम कर गो. तो नफे माई गरीबेर पेट भर गो नाम कर गो नाम कर गो कीर्ती जगे मामेल गो नाम कर गो. दिल्ली रो फिरंगी राजा महसूले न आयोरा. दिल्लीचा फिरंगी राजा महसूल साठी आलेला तेव्हा सेवालाल महाराजांकडे.
त्यांच्याकडे 52 तांड्याचा जो नायकी होती त्यावेळेस. जी दिल्ली रो फरेंगी राजा मसूले न आयो रा, दिल्ली रो फरेंगी राजा मसूले न आयो रा, वो अन्यायी अत्याचारी कोणी वो न भायो रा. म्हणजे त्यांचा अन्याय आणि अत्याचार संत सेवालाल महाराजांनी त्याला भावलं नाही, म्हणजे स्वीकार नाही झालं. अन्यायी वो अत्याचारी कोणी वो न भायो रा. खडग याने तलवार, खडगाले ताणे बात शान मार गो नाम कर गो. खडग याने तलवार घेऊन बादशाची लढाई खेळला. खडगले ताणे बात शान मार गो नाम कर गो, नाम कर गो गरीबेर पेट भर गो नाम कर गो. सवामी नारी बाया झडी पडरी चरे. पूर्वीच्या काळी त्यावेळेस 1.25 महिने झडी म्हणजे पाण्याची रिपरिप चालायची पावसाळ्याची. सवामी नारी बाया झडी पडरी चर, सवामी नारी बाया झडी पडरी चर, पिंडारा तू लुटू केरो तो न कपटे तीरा. पिंडारा नावाचा पण एक अन्यायी माणूस होता. तो असं कपटीपणाने त्यांचा छावणीवाल्यांना यांना लुटण्याचा प्रयत्न करत होता. पिंडारा तो लुटू केरो तो न कपटे तेरा, भरी गंगान भाया पार कर गो नाम कर गो. भरी गंगा याने आपली गोदावरी पूर्ण दुथडी वाहत होती आणि त्याच्यातून आपल्या सर्व 52 तांड्यांना घेऊन सेवालाल महाराज पार करून गेले पूर वाहत असताना. भरे गंगान भाया पार कर गो नाम कर गो, नाम कर गो कीर्ती जगे मेल गो नाम कर गो. जागा तारे कन तारी छावणी तो दे दर. छावणी म्हणजे ज्या ठिकाणी आमचे तांडे एका ठिकाणी बसायचे तिथे छावणी मांडायचे, ते म्हणजे एक मोठा एरिया. जागा तारे कन भाया छावणी तो दे दरे, जागा तारे कन तारी छावणी तो दे दरे, नरसंग दादा यो सतव देखे नरे, नरसिंग दादा यो सतव देखे नरे, नाम कर गो कीर्ती जगे नरसिंग दादा यो सतवा देखे नर, नरसिंग दादा यो सतवा देखे नर, नर हे तो चिंगर्यारी नारी कर गो नाम कर गो, नाम कर गो कीर्ती जगे मेल गो नाम कर गो. अशा प्रकारे त्यांनी काही त्यावेळेस समाज बांधवांसाठी काही काम केले, त्याचं वर्णन ह्या गाण्यातून मी उतरवण्याचा प्रयत्न केला. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. मी जातोय परत GH राठोड सरांकडे. राठोड सर, शेवट जो आहे त्यांचा म्हणजे परिनिर्वाण जे झालेलं आहे, पोहरादेवी वाशिम जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथे झालेलं आहे. मात्र त्यांच्या निधनाविषयी, त्यांच्या निर्वाणाविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही जे सुरुवातीला मांडणी केली होती की आमचे संत असतील, साहित्यिक असतील, यांना संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यांच्या निधनाविषयी काय माहिती द्या? नाही, निधनाविषयी मी तुम्हाला मागच एक सांगितलं ना मागच्या याच्यामध्ये, की ते समाजामधले ज्या घातक रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, हे जेव्हा मिटवायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला तांड्यात तांड्यात जाऊन, त्यावेळेस ते लोक म्हणजे त्याचे हितशत्रू होते, ते हितशत्रू त्याच्या पाठीमागे लागले. याने जे ब्राह्मणी धर्म कर्मकांड किंवा जादू टोना किंवा चूक मंतर दोरी गंडा वगैरे वगैरे करून जे भगत भोपे पोट भरत होते, हे सगळे त्यांनी बंद केले. म्हणजे बंद करण्याचा ते प्रयत्न करीत होते. आणि अशामुळे ह्या अशा लोकांची म्हणजे त्याची रोजीरोटी बंद झाली. म्हणून मग त्यांनी काय केलं की त्याला कप्ताने मारून टाकलं. आता ते काही त्याला जोडून देतो. आता राठोडनी सांगितलं त्याच्यामध्ये आता राठोड साहेबांनी थोडीशी त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. हे अनाडी लोकांनी गाणे लिहिलेले आहेत म्हणून जसे तसे
आपण म्हणायचं नाही, तर त्याच्यामध्ये बदल करायचा. कोणी माणूस पुरातून कोणाही माणसाला किती माणूस असला सत्वधारी असला तर पुरातून कोणी कोणाला नेऊ शकत नाही. आणि चिंगरीचा चिंगऱ्या केला म्हणजे माणसाचा स्त्रीमध्ये बदल केला आणि स्त्रीचा पुरुषामध्ये बदल केला असंही शक्य नाही. हे विज्ञान युग आहे. पण अंधश्रद्धा समाजाने ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबत सेवालाल बापूच्या मागे जोडून दिलेल्या आहेत काही, तर त्याचा आपण बहिष्कार करायला पाहिजे. का की सेवालाल बापू विज्ञानवादी होते. त्यांना जेवढे तो देव सुद्धा मानत नव्हता, देवाची पूजा करीत नव्हता. आता ते सेन साई वेस म्हणून सांगितलं राठोड साहेबांनी. साईचा अर्थ कल्याण आहे, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो. साई हो म्हणजे प्रसन्न हो. देव प्रसन्न होतच नाही हे त्यांना माहीतच होतं. मग तो साई वेस म्हणजे हे लोकांनी सांगितलेलं आहे. त्यांनी कल्याण हो, सर्वांचा कल्याण हो, म्हणजे गोर बंजारा म्हणजे पशु पक्षी किडे मुंगे यांचा सगळ्यांचा कल्याण हो, अशा प्रकारचा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नंतरच्या लोकांनी काय झालेले जे स्वार्थी लोक होते, भगत भोगवे आहे. आता तो देवळात राहतो, तो म्हणतो माझ्या स्वप्नात सेवालाल महाराज आला, त्यांनी सांगितलं मला मंदिर बांधा नाही तर भंडारा करा किंवा यज्ञ करा. हे कोणाचे धंदे? पेटारू लोकांचे, पोट चालवणाऱ्या लोकांचे धंदे. तर ह्या सगळ्या त्याच्या भोवताली पसरवलेल्या गोष्टी आहेत. अशातला माणूस हा नव्हताच, अपूर्ण विज्ञानवादी होता. बुद्धाला मानणारा संत तुकाराम, नामदेव, कबीर, रविदास, गाडगे बाबा वगैरे मानणारा माणूस होता. तर तो असा देवाचा पाय पडायला तर त्यांनी सांगितलं भजन पूजन करू नका म्हणून. अंगात देव सुद्धा आणू नका, धुजू नका म्हणजे अंगात देव आणू नका, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मग या गोष्टीवरून बाकीच्या ज्या अंधश्रद्धा गोष्टी आहेत त्याचा आपण तिरस्कार किंवा बहिष्कार करायला पाहिजे. ते पुढे चालू म्हणजे पुढे चालवायला नको आपण. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत सेवालाल बाबाचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तोच मांडायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे मिसळ केलेलं आहे, प्रसिद्धकरण केलेलं आहे लोकांनी स्वार्थासाठी, ते आपण ओळखून सेवालाल बापूच्या तत्वज्ञानाची मांडणी करायला पाहिजे. नाही तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी मांडत बसलो तर सेवालाल बापूचा बदनाम होईल. बाबासाहेब आंबेडकरला सांगू का, आपण ते देवपूजा करीत होते, त्यांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. बुद्धाने पंचतत्व 10 प्रतिज्ञा आपला हे तर दिलेलंच आहे बुद्धाने. जी नाही, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे ते पूर्ण त्याने दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे तर ते आता मी सांगणार होतो पुढे. बाबासाहेबांनी सांगितलेलं ते सेवालाल महाराजांनी त्याच्या आधी 300-250 वर्ष सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मी बाबासाहेबाला कमी समजतो असं नव्हे. बाबासाहेब नसते तर आपला भारत देशच नसता, आज आपण कोणीच नसतो. बाबासाहेब म्हणजे सर्व देवाचा बाप आहे, त्याच्यासारखा कोणी माणूसच नाही. म्हणून मी आजही सांगतो की लोकांना तुम्ही बाबासाहेबाला माना, फुले शाहू आंबेडकरी चळवळी मागे तुम्ही लागा. हे देव धर्म तीर्थयात्रा करीत बसू नका, तीर्थयात्रा निर्माण करू नका, तीर्थाला जाऊ नका. जायचं तुम्ही सभागृह बांधा, शाळा काढा, कॉलेज काढा, वसतिगृह काढा. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. की तो पूर्ण विज्ञानवादी होता. त्याच्या मागे काही लोकांनी ज्या गोष्टी लावलेल्या आहेत, आता गाण्यामध्ये त्यांचा आवाज खूप चांगला आहे. गाणे आता म्हणायचं जे गाणे म्हणणारे लोक आहेत ते चांगल्या प्रकारचं प्रबोधन करू शकतात. प्रवचन देणाऱ्यापेक्षा माझ्यापेक्षाही असे राठोड सारखे जे गाणे म्हणतात, गीत म्हणतात, शाहीर, कवी वगैरे हे समाजामध्ये चांगलं प्रबोधन करू शकतात. परंतु माझी त्यांना एवढीच विनंती आहे की हे जे जळमट आहे अंधश्रद्धेचे ते तेवढे काढा तुम्ही. मागे दुसऱ्याने आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे म्हणून जसं तसं पुढे नेऊ नका. तर जाणतो छान पचन मानतो, म्हणजे याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे त्याची समीक्षा करा आणि जेवढं चांगलं आहे तेवढं ज्ञान बाकीचं फेकून द्या, असं सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे. पण सेवालाल बाबा महाराजाविषयी अजूनही काही लोक असे जे भोंदू लोकांनी काही सांगितलेले चमत्काराच्या गोष्टी ते घेऊन भजनात गात बसतात. अरे सेवालालला भजन पूजन काही चालत नाही. तुम्ही त्याच्या भजन करू नका, त्याचं मंदिर बांधू नका, त्याची मूर्ती लावू नका. फक्त दारू पिऊ नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, व्याभिचार करू नका. त्यांच्या तत्वाचं पालन करा, तुम्हाला काही करायची गरज नाही. बरोबर. बाबासाहेबांनी तेच सांगितलं, बुद्धाने तेच सांगितलं. ते 4 आर्य सत्य होते, काय 3 सूत्राला काय म्हणतात? त्रिशरण पंचशील. पंचशील. त्रिशरण पंचशील. त्रिशरण, 4 आर्य सत्य, पंचशील
हा, आर्य अष्टांग अष्टांग मार्ग, 10 पारमिता याच्यामध्ये सगळा असा रस काढून बुद्धाने ठेवलेले आहे की माणूस हा माणूस कसा बनेल, माणूस पशु न बनता माणूस कसं बनेल, हे सगळं त्या तत्वज्ञानाने, त्या तत्वज्ञानाची डॉक्टर बाबासाहेबांनी ना मांडणी केलेली आहे आणि त्या तत्वावर घटनाने तयार केलेली आहे. सर खरं सर सांगायचं म्हणजे हा जे आपली चर्चा ही एका तासाची आहे, पण जवळपास 1.25 तास होतोय. उद्या बर. जयंती आहे. जयंती निमित्त जे प्रेक्षक आपल्याला बघताय, समाज बांधवांना काय संदेश देणार आहे सर आपण? समाजसेवा जे फुले शाहू आंबेडकरीची जी विचारधारा आहे, हे संत परंपरा जी आहे, ही संत परंपरा म्हणजे भोंदू संत नाही. याच्यामध्ये जे मी आता नाव घेऊन दाखवले तुम्हाला, जेवढे संत आहे तेवढ्या संतांचे विचार तुम्ही अंमलात आणा, विचारात आणा, त्याचाच प्रचार प्रसार करा आणि त्याच्याप्रमाणे आपलं जीवन ढाळत बसा. त्याच्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. ब्राह्मणी कर्मकांड जे आहे ना, हे सर्व थोतांड आहे आणि हे भाकड जनावरांना आहेत खाऊन पोषण्याचे धंदे आहेत ते. तुम्ही याच्याकरता मी म्हणतो, तुम्ही तीर्थ बांधा, तीर्थक्षेत्र बांधलं की तिथे येऊन तर नागोबा बसतो आणि त्याला तुम्ही दान दक्षिणा पूजा हे देता. आता त्या पोहरागडला 2004 किंवा 16 मध्ये काहीतरी तीर्थ यज्ञ केला, 5 कोटीचा 5 कोटीचा यज्ञ केला. त्या ठिकाणी मी 4 जण जाऊन गेलो. एक दिगंबर राठोड, उल्हास राठोड, मी आणि मोतीराज राठोड. शिवालाल बापू आपले काय रामराव बापू त्यावेळेस जिवंत होते, दवाखान्यात होते. तिथे जाऊन आम्ही विनंती केली रामराव बापूला. रामराव बापूने विनंती केल्यानंतर सांगितलं की बा आम्ही यत्न नाही करत, तुम्ही सांगता तसं. आम्ही पटवलं त्यांना. पण नंतर त्याच्या मागचे जे लोक होते, वा तुम्ही यत्न नाही करू देणार तर काय करणार तुम्ही नाही, आम्ही जर यत्न केला तर. म्हटलं आम्ही आंदोलन करू. असं म्हणल्याबरोबर त्याचे तिथे एक पुजारी होता, बसवराज त्याचं नाव होतं, मुंबईचा, तो वारला आता अटॅकनं. त्याने मला एक बुक्का दिला पाठीमागे, तुम्ही कसं काय आंदोलन करणार म्हणे. मला मारलं आणि समोर बापू बसलेले, बापूने एक शब्द सांगितलं नाही. त्या बसवराजला तुम्ही एवढे मोठे माणसं आले इथं एवढे बोलू लागले आणि त्याला तू मारलं कशाला, काय मारलं असं म्हणून बापू बोलले नाही. आणि दुसरे त्यांचे 2-3 चेहरे होते, त्या बसवराजला धरलं, मी मजबूत धरलं. अरे आम्ही बापू नाही म्हणतो, तू कसं म्हणतो आम्ही यत्न करणारच आहे म्हणून. तर मी धरलं त्याला. तेव्हा ते बाबू महाराज होते, त्यांचे शिष्य रामराव महाराजाचे शिष्य. त्यांनी येऊन माझा हात सोडवला. त्यांना मी सोडतच नव्हतो माझ्या. आता मी पहिलवान माणूस, मी तो 2-4 ला मारला असतं, पण बाबा समोर, रामराव बाबा समोर मारणं हे करणं म्हणजे माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला असता. म्हणून मी संयम ठेवलं, काही केलं नाही. त्यांनी सोडवलं, त्याला बाहेर नेऊन बसवलं. मग त्याच्यानंतर एक कर्नाटकाचा माणूस होता लोक्या म्हणून, त्याला समजवलं आम्ही की हे यत्न करू नका. त्याच्यानंतर आम्ही पेपरमध्ये खूप लिहिलं, तिथे जाऊन आम्ही बंद करणार होतं, पण आम्हाला धमकी दिली तर त्याला सगळ्या महाराजांनी, तुम्ही येऊन तर पहा, तुम्हाला यज्ञात टाकून देतो, जाळून टाकतो. वाशिम पर्यंत आम्ही जाऊन उपोषण केले. वाशिमला जाऊन आम्ही 7-8-10 जण, याच्यामध्ये मोतीराज राठोड, उल्हास राठोड, मी, जिजा राठोड वगैरे सगळे होते. तर आम्ही खूप प्रयत्न केला. आणि 5 कोटी पैसे कसे खर्च करा त्याचा तपशील मी दिला. हे सगळं तुम्ही ब्राह्मणाला हे करू लागले, गोरगरिबाच्या तोंडातलं अन्न सगळं काढून, पैसा काढून आणून ह्या आयत खाऊ लोकांना देऊ लागले. खूप खूप संघर्ष केला मी. माझ्या बरोबर दुसरे लोक होते. सर यावर आपण तुमची एक वेगळी मुलाखत घेऊया. आजच्या प्रसंगी काय संदेश देणार आहात? कारण उद्या जयंती आहे. जयंती निमित्त 1च मिनिट आपल्याकडे देतोय, आपल्याला वेळ आहे 1 मिनिटाचा. 1 मिनिटामध्ये काय संदेश देणार आहात आपण? हा काय 1 मिनिटामध्ये काय संदेश देणार आहात आपण? संदेश संदेश मी सांगितलं ना की हे संतांचे जे विचार आहे आणि फुले शाहू आंबेडकरी जी चळवळ आहे किंवा जे विचार आहे, जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानालाच आपण पुढे सरकायला पाहिजे. आपलं जर ब्राह्मणीकरण झालेलं आहे, आता इथून तिथून ब्राह्मणीकरण होत आहे आणि अजून वाढत आहे. हे जे शत्रू आहेत आपल्याला, जे म्हणतात की बाबा आरक्षण बंद करा आणि संविधान नष्ट करा आणि मंदिरच बांधा, अमुकच बांधा, तमुक. अरे आम्हाला मंदिराची गरज नाही बाबा, आम्हाला शिक्षणाची गरज आहे. आमच्या शिक्षणाची व्यवस्था करा, आम्हाला मंदिर नको. तर आता मंदिर नको, मग प्रत्येक तांड्यात मंदिर बांधणं चालू आहे. मी म्हणतो की बाबा तुम्ही मंदिर बांधण्याऐवजी सभागृह बांधा. सभागृह नाही तर तुमच्या तांड्यात शाळा नाही, बरोबर नाही, तिथं खोल्या काढा.
लागेल तेवढ्या खोल्या काढा आणि तिथं जेवढे शिक्षक आहेत त्याची मागणी करा. जी आणि सर, तालुका प्लेसेसला जाऊन वसतिगृह मंदिराऐवजी ठीक आहे, ठीक वसतिगृह आहे. तयार करा. ठीक आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही मार्ग खूप चांगला सांगितलेला आहे. संदेश खूप चांगला दिलेला आहे की बुवा बापूच्या मागे लागू नका, अंधश्रद्धा टाळा आणि तुम्हाला मंदिर न बांधता शाळेची आवश्यकता आहे, शिक्षणाची आवश्यकता आहे. शेवटचा प्रश्न बळीरामजी राठोड यांना. सर, 1 मिनिटामध्ये आपल्याला संदेश द्यायचा आहे आणि हे खरं आहे की जर विज्ञानवादी आपल्याला विचार द्यायचे असतील तर आपण विज्ञानवादी मांडणी झाली पाहिजे. 1च मिनिट आहे आपल्याकडे. प्रेक्षकांना जयंती निमित्त काय संदेश देणार आहात? ओके, धन्यवाद सर. आपण सर्व प्रेक्षकांनी जे पण आपण जयंती करणार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपले जे काही महापुरुष झाले आहेत त्या महापुरुषांचे विचार आणि त्यांची विचारधारा ही प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचली पाहिजे. आपले बहुजनांचे महापुरुष यांचे जे विचार आहेत, वास्तववादी विचार आहेत, विज्ञानाचे विचार आहेत, समता, न्याय, बंधुता, ह्या जे काही विचार आहेत हे आपले जी. बहुजनांचे प्रत्येक जनमानसांपर्यंत पोहोचले पाहिजे असे मी आपल्या बहुजन समाजातील प्रत्येक बांधवांना विनंतीपूर्वक, नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. धन्यवाद सर. जय मूल निवासी. जय भीम, जय मुन्नासी. धन्यवाद, धन्यवाद. आपण दोघेही या ठिकाणी आलात. विशेषतः GS राठोड सरांना बराच वेळ अपेक्षित होता की त्यांना वेळ जास्त दिला पाहिजे होता, परंतु आपल्याकडे वेळेचं भानही आपल्याला ठेवावं लागेल. हरकत नाही आहे. मात्र जी आज चर्चा झालेली आहे ती संत सेवालालजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचाराच्या संदर्भात, त्यांचे विचार, त्यांच्या विचारावर जो प्रभाव होता तो बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता आणि त्यांनी जे तत्व दिले, ते जे शील दिलेले आहेत ती तंतोतंत बुद्धाच्या शिलाशी मिळते जुळते आहेत. त्यांचा संदेश हा आपण जनमानसापर्यंत पोहोचूया. परत एकदा बळीरामजी राठोड यांचे आणि GH राठोड यांचे आपण मनोपूर्वक आभार मानून या ठिकाणीची चर्चा संपली असं घोषित करूया. धन्यवाद मित्र हो. आज पर्स्पेक्टिव्ह मध्ये सुरेंद्र सपकाळे यांच्यासोबत आपला संवाद असेल. ते व्यावसायिक आहेत ऑस्ट्रेलियावरून. आपल्यासोबत संवाद साधतील विदेश में शिक्षा और व्यवसाय के अवसर, व्यक्तिगत अनुभव. विदेशामध्ये शिक्षण आणि व्यवसायाची ज्या काही संधी आहेत त्या आपल्यासोबत शेअर करतील. त्यांचे व्यक्तिगत अनुभव जे आहेत ते आपल्यासमोर मांडतील. आपण 8:30 वाजताची चर्चा आवर्जून बघावी हीच आपणास विनंती करतोय. धन्यवाद.